नमस्कार मित्रांनो, आज तुमच्यासाठी नवीन माहिती आणि नवीन भरती. 12वी उत्तीर्ण आहात, अंगणवाडी मदतनीस पदाच्या रिक्त जागासाठी तयार होऊन जा. 12वी उत्तीर्ण महिला उमेदवाराकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे. बाल विकास प्रकल्प अधिकारी आणि त्याचप्रमाणे एकात्मिक बाल विकास सेवा ICDS याप्रमाणे ही भरती जाहीर झालेली आहे. मदतनीस आणि अंगणवाडी पदासाठी उमेदवाराकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवला जात आहे. तर मित्रांनो, खूप छान अशी माहिती आहे आणि भरती पण भरपूर अशा पदासाठी आहे. तर नक्कीच तुम्ही अर्ज करा आणि मैत्रिणींनो, नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. भरती विभाग आणि महिला बालविकास विभाग अंतर्गत ही भरती प्रकल्प अधिकारी यांच्याद्वारे घेण्यात येणार आहे. अंगणवाडी मदतनीस शैक्षणिक पात्रता याप्रमाणे ही भरती होणार आहे. उमेदवार महिला असणे आवश्यक आहे. किमान 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे गुणपत्रिका व प्रधिकाऱ्याकडून साक्षीकृत केलेले असावीत. PDF जाहिरात आणि पूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओद्वारे मी देत आहे. मैत्रिणींनो, तुम्ही जर भरतीचे प्रतिष्ठित मार्क्स घेऊन आले असाल तर तुमच्यासाठी ही नोकरी नक्कीच भरती योग्य आहे. बघा मैत्रिणींनो, एकात्मिक बालविकास सेवा ही PDF आहे. गव्हर्नमेंट मान्यताची PDF आहे. ही भरती भरण्याकरता वेबसाईट जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. शासन क्रमांक दिलेला आहे. त्याचप्रमाणे 2 फेब्रुवारी 2023 पासून ही भरती होणार होती. ती आज रोजी ही भरती घेण्यात येणार आहे. तुम्ही बघू शकता, ही डेट आहे. याप्रमाणे ही भरती होणार आहे. 24/6/26 रोजी ही जागा घेण्यात आलेली आहे. महाराष्ट्र शासन महिला बाल विकास विभाग याप्रमाणे ही भरती काढण्यात आलेली आहे. विशेष अनुसरण सादर करण्यात येते की वरील शासन निर्णयानुसार विकास प्रकल्प अधिकारी व सोलापूर मार्गे प्रकल्प अधिकारी अंगणवाडी मदतनीस याचप्रमाणे ही भरती दैनिक लोकमतच्या वर्तमानपत्रात देखील जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे मैत्रिणींनो, सोलापूर गव्हर्नमेंट या वेबसाईटवर ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. PDF पूर्ण सादर केलेला आहे आणि भरती कशी होणार, काय होणार, काय काय कागदपत्र लागणार, पूर्ण माहिती यामध्ये दिलेली आहे. 29/6/26 या रोजी ही जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे तुम्ही बघू शकता, अक्कलकोट, बाशी, माडा रिक्त मदतनीस पदाची संख्या, त्याचप्रमाणे अंगणवाडी केंद्राचे नाव A04 कामटी गल्ली, B03 बाशी, B40 बाशी, शिवाजीनगर, मांडा याप्रमाणे ही अंगणवाडी मानधनी पदाची सरळ नियुक्ती भरती होत आहे. आवश्यक शैक्षणिक अटी शर्ती सर्व काही याच्यात दिलेले आहे. 12वी उत्तीर्ण असणं महत्त्वाचं आहे. त्याचप्रमाणे कागदपत्राची व गुणपत्रिकेची सत्यप्रित सक्षम प्रति अधिकाऱ्याकडून साक्षीकृत केलेले सोबत जोडावे. याचप्रमाणे सर्व अटी व शर्ती, वयाची अट सर्व काही यामध्ये दिलेलं आहे. या दिनांकास म्हणजेच 18 वर्ष तुमचे पूर्ण असावे व 35 वर्ष उमेदवाराचं वयोमर्यादा किमान 40 वर्षापर्यंत राहील. याप्रमाणे ही भरती आहे. GR पण आलेला आहे. नक्कीच उमेदवारांनी अर्ज करावे. तुम्ही बघू शकता, शाळा सोडल्याचे दाखला, 10वी प्रमाणपत्र जोडावे. लहान कुटुंब, भाषाचे ज्ञान, विधवा, अनाथ उमेदवार, बदली प्रवर्ग, अनुभव, जाहिरात प्रसिद्धी. अर्ज स्वीकारण्याची अंतिम दिनांक 17 जुलै आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला भरपूर असा वेळ आहे. नक्कीच तुम्ही अर्ज करा.